चौड महापालिकेची ही इमारत अजितदादा पवार यांच्या निधनानं सुन्न झाली आहे। आज 31 जानेवारी 2026 सकाळचे 11 वाजेचे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दृश्य। मित्रहो, दादा गेले, मात्र त्यांच्या मागे असणारा कार्यकर्त्यांचा घराडा आज मात्र त्यांच्या स्मृती आवळून गप्प झालाय। सर्वत्र नीरव शांतता पसरली आहे। अघटित घडल्यानं प्रत्येकाच्या जीवास हुरहुर चुटचुट लागली। घड्याळाच्या ठोक्याला आणि वेळेला महत्त्व देणारे दादा यांची तुम्हा आम्हा सोडून जाण्याची वेळ चुकली आहे। सकाळी सकाळी येऊन झोपलेल्या इमारतीलाही खडबडून जागे करणारे दादा आज कायमचे झोपलेत, कायमचे निघून गेलेत। त्यामुळेच की काय ही इमारतही शांत झाली आहे। कसला आवाज नाही, घोंगाट नाही, सर्वत्र शांतता। कुणाचा आवाज कुणाला येत नव्हता, ओरडून बोलावं लागायचं या परिसरात, पण आज पक्ष्यांचा आवाज कानी पडतोय। दादांच्या दुःखात ही इमारतही उभी आहे की काय असंच वाटतंय। सबंध शहरात दादांच्या स्वागताची फलक, दादांच्या कर्तृत्वाची साक्ष द्यायची आज मात्र काळ्या रंगात निशब्द दादास श्रद्धांजली, दादांना आदरांजली या अक्षरांनी दादांच्या भोवती तांडव घातलाय। नियतीलाही कसं अवघडल्यासारखं झालंय। अजित म्हणजे नेहमीच विजयाचा तुरा शिरपेचात असणारा, या दादांना हरवलंय। नवे दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेस हरवलंय। नियतीचा खेळच निराळा गड्या। निशब्द झालेला दादांचा चाहता कधी बोलणार, कधी ही इमारत पूर्ववत खिदळणार, हा परिसर गजबजेल की नाही, दादांच्या मिश्किल विनोदाला मुकलेला हा कार्यकर्ता भानावर येईल की नाही, चुकल्यावर झापणारा दादा, मायेनं हात फिरवणारा दादा आणि घड्याळाच्या ठोक्यावर चालणारा दादा नियतीनं हिरावलाय। दादा पुन्हा या, दादा परत या, या चाहत्यांच्या हाका दादापर्यंत पोहोचत होत्या का? दादा परत येतील का? दादा परत येतील का?